देवघर जमिनीपासून किती अंतरावर वास्तूमध्ये असावं? वास्तूमध्ये सगळ्यात महत्वपूर्ण एक रचना म्हणजे देवघराची रचना, आणि ती जर योग्य दिशेमध्ये असेल तरच वास्तूतील दोष कमी होतात. देवघर हे वास्तूतील जमिनीपासून किमान 1 ते 1.5 फूट उंचीवर ठेवायचं आहे. कारण देवघराची आपण जेव्हा देवांची पूजा करतो, देवघरामध्ये जी काही मूर्ती आपण स्थानापन्न करतो, यांना एक सिंहासनावर ठेवलं गेलं पाहिजे. आपण बसण्याची आपली जी बैठक आहे ही देवापेक्षा खाली असावी. आपण कनिष्ठ जागेवर बसून देवांना एका वरिष्ठ स्थानांवरती स्थानापन्न करायचं असतं, म्हणून सुद्धा याचा एक वेगळा अर्थ होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईशान्य दिशेमध्ये ईश्वराचा निवास आहे, शिव पार्वतीचे या ठिकाणी स्थान आहे. त्यामुळे या स्थानाला खूप महत्व आहे. या ठिकाणची जी रचना केली जाते, तर या रचनेमध्ये हा प्रामुख्याने भाग येतो, तो म्हणजे देवघर हे विशिष्ट उंचीवर असावं. कुठलंही देवघर टांगता असू नये असं शास्त्र सांगतं. ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत अशा ठिकाणी देवघर हे उंचीवरती ठेवलं जातं. तो एक पर्याय कारणास्तव आपण ठेवतोय. त्यामुळे काही महिन्यांसाठी आपण देवघर उंचीवरती ठेवू शकतो, पण कायमस्वरूपी देवघराची रचना ही बैठक खोलीमध्ये ईशान्य दिशेमध्ये असावी असं शास्त्र सांगतं.